श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. वेदे बोलीला जो गुण तो अंगीकारावा आपण. वेदे ठेविले जासी दूषण ते सर्वथा जाणते जावे. भावार्थ, याकरिता वेदाने जो गुण म्हणून सांगितला आहे त्याचाच आपण स्वीकार करावा आणि वेदाने ज्याला दूषण दिले आहे ते सर्वोपरी आपण सोडून द्यावे. हेंची गुणदोष लक्षण करिता वेदविवंचन गुंतले गा अतिज्ञान माझे कृपेविण वेदार्थ न कळे. भावार्थ, हेच गुणदोषांचे लक्षण आहे. वेदानुरोधाने ह्याचा विचार करताना मोठमोठे ज्ञानीही घोटाळ्यात पडतात. कारण वेदाचा अर्थ माझ्या कृपेशिवाय कळत नसतो. निषेध मुखेंकरिता त्यागू वेद त्यागवी विषय संगू हे अवम जाणोनी जो चांगू तो होय निसंगू महायोगी. भावार्थ, निषेधमुखाने त्याग सांगून वेद हा विषयाच्या संगापासून सोडवितो. हे वम लक्षात आणून सुज्ञ असतो तो सर्वसंग परित्याग करून महायोगी होतो. उद्धवा हे वेदतत्वसार तुझ म्या सांगितले असाचार ज्या लागी अशिणताती सुरनर ऋषीश्वर तपस्वी. भावार्थ, उद्धवा, ज्याच्यासाठी मोठमोठे देव मनुष्य ऋषीश्वर व तपस्वी ही झळ्या खात असतात ते वेदांतील सार मी तुला यथार्थ रीतीने सांगितले. परी माझे कृपेविण सर्वथा हे अन्न ये कोणाची हाता ते तुझ म्या सांगितले आता तुझे हितार्थ निजगुह्य. भावार्थ, माझ्या कृपेशिवाय हे कोणाच्याच हाती येत नाही. पण मी हे केवळ तुझ्या हितासाठी आपले गुह्य आज तुला सांगून दिले. मागे म्या केले निरूपण गुणदोष देखणे तो दोष जाण त्याचेही विशद विवेचन तुझ मी असंपूर्ण सांगितले. भावार्थ, गुणदोष पाहत बसणे हाच एक दोष आहे असे अजयपूर्वी मी तुला सांगितले होते. त्याचेही स्पष्ट विवेचन आता तुला सांगितले. पराचा देखावा दोषगुण हे नाही माझे वेदवचन दोष त्यजोनिया आपण घ्यावा गुण हा वेदार्थ. भावार्थ, दुसऱ्याचे गुणदोष पाहावेत असे माझे वेदवचन मुळीच नाही. आपण दोष असेल तो टाकून गुण असेल तोच घ्यावा हाच वेदाचा अर्थ मग शून्य हेतू आहे. त्यजोनी पराचे दोषगुण स्वयं गुण घ्यावा आपण हेही माझे कृपेविण नवे जाण उद्धवा. भावार्थ, दुसऱ्याचे दोष टाकून आपण स्वतः त्याचा गुण घ्यावा हेही उद्धवा माझ्या कृपेशिवाय होत नाही. न देखोनी पराचे दोषगुण स्वयं होई जे ब्रह्मसंपन्न म्हणशी ऐशी कृपा परिपूर्ण केव्य आपण लाहिजे. भावार्थ, दुसऱ्याचे गुणदोष न पाहता आपण स्वतःच ब्रह्मसंपन्न होण्याइतकी परिपूर्ण कृपा संपादन कशी करावी असे म्हणशील. तेची विखींचे निरूपण कृपेने सांगत आहे श्रीकृष्ण. माझे कृपेचे आयतन उद्धवा जाण मदभक्ती. भावार्थ, तर त्याच विषयींचे निरूपण कृपा करून श्रीकृष्ण सांगत आहेत. उद्धवा, माझ्या कृपेचे आश्रयस्थान माझी भक्ती होय.